नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता कमळीला बोलायचा चान्स मिळालेला असतो आणि कमळी आता बोलायला सुरुवात करते. म्हणते, मॅडम माझा प्रोजेक्ट काय जास्ती मोठा नाहीये, अगदी छोटाच आहे. माझ्या गावाकडे कॉलेज आणि शाळा उघडायची. जज असतो तो म्हणतो, मिस कमळी ही पॉलिटिक्सची जागा नाहीये, इथे बिझनेस रिलेटेड आयडिया पाहिजे. म्हणते, सर ही गावावरून आलेली गावच्या मुलगी आहे, तिच्याकडे काय लक्ष देतात, काय बिझनेस आयडिया वगैरे कळणार, काहीतरी बोलणार ही. म्हणते, कसं आहे ना सर, मला असं वाटतं की माणूस कुठून आला त्यापेक्षा जास्त माणसाचे विचार काय आहेत ना हे बघणं जास्त महत्त्वाचं. आपण पॉलिटिक्स कडे घेऊन गेलोय, ही सिस्टमच बाद करून टाकली. आपण बिझनेस बद्दल बोलणार जमलोय. कमळी, होय सर, मला बिझनेस बद्दलच बोलायचंय, तुम्ही ऐकून तर घ्या. शाळा बांधून तुला काय मिळणार आहे का कमळी? मोठं प्रॉफिट आहे सर. त्या गावात शाळा कॉलेज जर बांधलं तर किती मोठा फायदा होणार आहे, तुम्ही विचार करा सर. जी पोरगी जिचं आयुष्य चूल मूल इथपर्यंतच गेलंय, ती डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, अजून काहीतरी बनेल. ती पोरगी जर शेणानं घर सारवत असेल तर ती बिझनेस वुमन होऊ शकते ना. गुरं राखणारा पोरगा डॉक्टर होऊ शकतो. अहो, शिक्षण आणि खूप काही होऊ शकतं. शिक्षण जर त्यांच्या दारात गेलं तर सगळंच काही मिळणार आहे. शिक्षण दारात नसल्यामुळे लांब कसं जायचं, प्रवास कसा करायचा, बाहेर कसं राहायचं, या सगळ्याच गोष्टींमुळे किंवा सगळ्याच अडचणींमुळे सगळे शिक्षणापासून लांब आहेत. आमच्यासारखा क्वचित एखादा येणार आहे की तो बाहेर येऊन शिकायची हिंमत दाखवतो. आहे ना सर, गुरं राखणं, शेणानं घर सारवणं, शेतात काम करणं, यात कमीपणाचं काहीच नाहीये. त्याबरोबर त्याला जर शिक्षणाची जोड मिळाली, काहीतरी कारभार मिळेल की त्याच्या कुणीतरी कधीतरी देशासाठी एखादं मेडल, पदवी काहीतरी घेऊन येणार की. त्याचा कलेक्टर झाला एखादा तर नाव कोणाचं होणार? कारण देऊ ना तेवढी कमी आहे सर. आर्थिक प्रगती तर होतीये सगळ्यामध्ये, माझ्याचं सुद्धा मोठं काहीतरी काम होतंय. बरोबर आहे का सर? शाळा सुरू करायची म्हणजे इमारत उभं करायची असं नाही हो सर. मला माणसं घडवायची आहे. गावातल्या मातीचं, निसर्गाचं ज्ञान त्यापासूनच असतं. यांना नवीन काही सांगायची गरजच पडत नाही. बरोबर शिक्षणाची जोड दिली, न वस्त्र निवारासारखं शिक्षण सुद्धा मूलभूतच हक्क आहे आणि तो प्रत्येकाला मिळायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तो मोफत मिळायला पाहिजे. त्यांनी येऊन शहरात शिकणं शक्य नाहीये सर. प्रत्येकाच्या आपापल्या अडचणी असतात. प्रत्येक जण येऊन शहरात कसा शिकेल सांगा बरं? इतक्या लांब येऊन कसं, घरापासून दूर राहून कसा शिकू शकतो? भाडं सुद्धा देऊ शकत नाही, ते इथे येऊन काय शिक्षण घेणार आहे? पर्यंत पोहोचायचंय, त्यांच्या गावात जाऊन त्यांना शिक्षण द्यायचंय. मला ज्या गावापुरतं नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात जाऊन मला शाळा उभारायची. मुलं जरी शिकली नाही एवढ्यातून तरी पुष्कळ झालं, पण एक संधी दिली नाही याचं खूप मोठं समाधान आहे. ही संधी इथल्या शहरातल्या मुलांना प्रत्येक वेळेला मिळते, तशी गावाकडच्या मुलांना नाहीच मिळत. ही मी प्रत्येक गावातल्या एकोणेक पोराला मिळावी यासाठी धडपड करणार आहे. आम्ही आमच्या महाराजांकडून शिकलो सर. छत्रपती श्री राजश्री शाहू महाराजांचा वारसा आहे, तो आम्हाला पुढे न्यायचा आणि मी तो नेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे सर. त्याचा आदर्श आहे तळागाळातल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना, गरिबांच्या शिक्षणासाठी खूप काही काही केले आपल्या महाराजांनी. शिक्षणाशिवाय कोणत्याच देशाची उन्नती झाली नाही आणि होणार पण नाही. हा इतिहास आहे. शिक्षण आहे तर सगळं आहे. वसतिगृह काढले, वेगवेगळे कायदे काढले. आई वडिलांनी पोरांना शाळेत घातलं नाही, त्यांना 1 रुपया दंड लावला. त्यांच्या शिक्षणासाठी तर काय काय केले महाराजांनी. असं काय बोललेली असते की सगळे फक्त कमळीचं बोलणंच ऐकत बसलेले असतात. नागपूर शहरात खूप खूप शाळा आहेत, त्यांच्या बाई माणसांच्याच नावावर आहेत त्या. महाराजांचे विचार म्हणजे दूरदृष्टी आणि धाडसाचं काम होतं. महाराज म्हणजे रयतेचा राजा. ज्या महाराजांनी विचार ज्या मातीत रुजवले ना, विचार मला धाडसानं पुढे घेऊन जायचा आहे. मला तुमची साथ मिळेल हा माझा विश्वास आहे. म्हणते, जय हिंद, जय महाराष्ट्र. कमळीला जे बोलायचं होतं कमळी फाड 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 बोलून मोकळी झालेली असते. छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय, सगळ्यांनी अशा घोषणा दिलेल्या असतात. तारांनी सुद्धा टाळ्या वाजवलेल्या असतात. तारा सुद्धा इम्प्रेस झालेली असती कमळीच्या या बोलण्यावर. तर असतात ते म्हणतात, तुझं पास झाली तर हे प्रोजेक्ट घेऊन ये, मी नक्की नक्की काहीतरी करेल. यात हसायला लागलेली असते. अनेकाच्या तोंडावर अशी खेटर पडलेली असतात की अनेकाला कुणी काही रिस्पॉन्स दिलेला नसतो. कमळी पहिल्याच टॉप झालेली असते, पास झालेली असते. आता फक्त एक्झाम मध्ये जर ती पास झाली लेखीमध्ये, लगेच कमळीला प्रोजेक्ट मिळणार असतो. आता अन्नपूर्णा आजी अजून सुद्धा कळशी घेऊन पाणी आणत असतात आणि महादेवाच्या पिंडीवर वाहत असतात. राजन म्हणतात, आई आता तरी मला करू दे प्लीज. मला माहिती रे, माझ्या ऐवजी हे व्रत माझ्या रक्ताच्या नात्याचं कोणीही दुसरे पूर्ण करू शकतंय. मुलगा मुलगी कोणी असू दे, ते पूर्ण करू शकते. मी धडधाकट नसताना, मी धडधाकट आहे ना, मग तू का करतोस राजन? करू दे मला प्लीज. यांचं हे जे बोलणं चाललेलं असतं मायलेकराचं, ते ऐकत असते कामिनी. उपस्थितीनं राजन, व करू दे ना मला. नाही ऐक ना तू. पुन्हा आजी ऐकतच नाही. कामिनी म्हणते, काय चाललंय या म्हातारीचं आणि तिच्या पोराचं? म्हातारी झालीये पण इच्छाशक्ती काही संपलेली नाहीये. म्हातारीला एवढं बळ तरी कुठून येतं काय माहिती. कामिनी दारात उभी राहत असते आणि बडबड 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 करत असते. म्हणतात, आई कशाला त्रास करून घेते, मी करतोय ना मदत, प्लीज करू दे ना मला. कामिनीला इतका राग येत असतो. हे राजन आईची एवढी काळजी घेत असतात ना. हो रे हो, घे काळजी, घे तुझ्या आईची काळजी. या व्रताचं जर फळ मिळालं तर आणखीन माझ्या 4 पावलं वर चढवायची म्हातारी एवढी मन लावून हे व्रत करते. फक्त कपटीपणा कारस्थान करत असते, देवाला हातही जोडत नसते आणि बिचारी अन्नपूर्णा आजी करतीये तर तिची निंदा करत उभी राहिलेली असते. अन्नपूर्णा आजी कोणाकडे काही लक्ष देत नाही आणि मनापासून त्यांचं ते व्रत चाललेलं असतं. आता रूम मध्ये न्यायला लावतात, त्यांना जरा आराम करू दे. इकडे सगळ्यांनीच कौतुक केलेलं असतं. छान अशी कमळी बोललेली असते. ऋषी तर काय अगदी इम्प्रेस झालेलं असतो. कमळी खूप छान बोलली. कमळीचं जे स्वप्न असतं ते कमळीने तिथे मांडलेलं असतं. तर असली खुश झालेली असते की बस सगळे विद्यार्थी टाळ्या वाजवत असतात.
फक्त अनिका आणि अनिकाची आई दोघीच शांत उभे असतात. तारा सुद्धा तिला छान असं म्हणते आणि ऋषी म्हणतो वेल्डन कमळी. का राग येत असतो अनिकाला की काहीच कौतुक चाललंय गावछापचं. म्हणतो कमळे तुला खरं सांगू का एकदम फास्टात अभिनंदन. रिझल्ट काही पण लागू दे प्रोजेक्ट एक नंबर आहे. थँक्यू साहेबा सर. ते कमळीच्या नावाने ओरडत असतात. कमळी कमळी कमळीने एक नंबर असा प्रोजेक्ट मांडलेलं असतं. काही लगेच कान दाबून घेतलेले असतात. कमळीच्या नावाचा जय जयकार चाललेला असतो तो अनिका लगेच कान बंद करून घेते. म्हणतो वा कमळी मस्त प्रेझेंटेशन दिला. निंगी म्हणते वा कमळी एक नंबर. सर असतात ते म्हणतात पुढच्या 5 मिनिटांमध्ये आजचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. पूर्ण आजी इकडे मन लावून पूजा करत असतात. अगदी थकलेल्या नसतात काही नाही मनापासून त्या करत असतात. त्यामुळे आपोआप त्यांना उत्साह निर्माण होत असतो. त्यांची नक्कल करत असते. ते माळ जपत असतात. त्यांची नक्कल करते कामिनी दारात उभी राहून. सुहास असतो तो कामिनी आजीकडे लक्ष देऊन उभा असतो. पडतात की काय त्यांना काही गरज लागते का. कामिनी म्हणते सुहास इकडे ये. कामिनी सुहासला बोलवते आणि पाण्याच्या टाकीतलं वरच्या टाकीतलं सगळं पाणी संपवून टाक असं सांगून टाकते कामिनी. जेणेकरून पाणी वरचं संपलं की अन्नपूर्णा आजीचं व्रतच पूर्ण होणार नाही. अजिबात पाणी आलं नाही पाहिजे असं काहीतरी करायचं. सुहास लगेच जायचं आणि पाणी बंद करायचं. ते एक सुद्धा थेंब पाणी राहिलं नाही पाहिजे. खालीला मारेल आणि टाकीत बसवेल सुहास. लगेच जायचं वर. पटकन सगळं पाणी संपवायचं. हा आता बिचारा पळत गेलेला असतो. कामिनीला घाबरलेला असतो. कामिनी म्हणते बघू आता ही म्हातारी कसं व्रत पूर्ण करते. म्हणतात आई दे ना इकडे मी आणतो ना पाणी. सारखं मला अडवून माझ्या व्रतात अडथळा आणू नको राजन. बास आता करते ना मी करू दे मला. राजन बाजूला हो सांगितलेलं कळतंय ना तुला मग आता बाजूला हो. आता अन्नपूर्णा आजी थोड्याशा रागावलेले असतात कारण राजन काय ऐकत नसतात. उगाच काळजी करत बसलेले असतात. अन्नपूर्णा आजी म्हणते माझं मी करते नाही जमलं तर तुला सांगेन ना मी. तू आता बाजूला हो राजन. आता राजनला जबरदस्तीने ओरडून लांब केलेलं असतं आणि अन्नपूर्णा आजी परत पाणी आणायला चाललेले असतात. आता गौरी सुद्धा पूजा करत असते. जसं गुरुजींनी सांगितलंय व्यवस्थित तसं नियम पाळून सगळं काही ती हे व्रत पूर्ण करणार असते. आता तिने थोडं करायला सुरुवात केलेली असते. बरोबर दिवा घेऊन गेलेली असते. बेलाचं पान घेऊन आलेली असते. आता पूजा करायला सुरुवात करते आपली गौरी. ती इकडे मन लावून अशी पूजा करत असते. तिने सुद्धा अन्नपूर्णा आजीसारखं व्रत करायचं ठरवलेलं असतं. तेही मनापासून आणि गौरी सगळं काही तसंच करत असते. कमळीला प्रत्येक कामात यश मिळू दे कोणती पण परिस्थिती असू दे सगळे रस्ते तिच्यासाठी मोकळे कर. सगळ्या अडचणी दूर कर. सगळं काही माझ्या कमळीसाठी व्यवस्थित आणि सुरळीत प्रवास कर. कोणती जरी बिकट परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीत लढायची हिंमत दे. कृपादृष्टी सदैव माझ्या कमळीवर असू दे रे. तिने सुद्धा आता माळजप करायला सुरुवात केलेली असते. अन्नपूर्णा आजी आता इकडे पाणी बघता टाकीतलं तर पाणी संपलेलं असतं. पाणी काय येत नाही म्हणून अन्नपूर्णा आजी सारखा नळ चालू बंद करतात पण पाणी संपलेलं असतं. आजी म्हणतात पाणी संपलंय. राजन आता त्या सुहासला बोलवतो. काय रे कामं करतात की टाइमपास करतात. आता टाकीत पाणी नाही येतं पूजेसाठी पाणी कुठून आणायचंय. काय रे एक काम धड करता येत नाही. राजन इतका बोलत असतो त्या सुहासला बोलणे बसवलेले असतात त्या कामिनीने त्याला पाणी संपवायला लावलेलं असतं आणि बिचारा सुहास एकटा टार्गेट झालेलं असतं. म्हणते कशाला नोकर माणसांच्या तोंडी लागतोय राजन असू दे. त्याला राजन तू शांत बस. आता मक्कासारखा उभा नको राहू. टँकरने पाणी आलं तर पाणी येणार ना. टँकर बोलव जा पटकन सुहास. म्हणतो आईचं व्रत आहे नळाला पाणी नाही तिने काय करायचं. काय ही लोक कामं करतात. राजन फार चिडलेलं असतो. राजनला काहीच कल्पना नसते की ही सगळं काही जे चाललंय कारस्थान ते आत्याचं आहे. मी विसरूनच गेली बहिणीचं व्रत आहे नाही का. अरे रे खरंच राजन विसरले बरं. पाण्याने कशी ही व्रत पूर्ण करणार. अरे एक बाई येते आणि ती म्हणते सर चौकातल्या नळाला दिवसभर पाणी असतं. चौकातल्या नळाला सांगतेस मला. आई काय आता चौकातल्या नळावरून पाणी आणेल का. काय सांगते तुला तरी कळतंय का. राजन त्या बाईवरच चिडलेलं असतो. पूर्ण आजी म्हणतात हो राजन मी चौकात जाणार आणि पाणी भरून आणणार आहे. अन्नपूर्णा आजी कशी जरी प्रसंग असला तरी पण हार मानत नसतात. त्या लढतच असतात. कामिनीने कितीही डावपेच खेळू दे अन्नपूर्णा आजी काय थकत नसतात. तिने घरातलं पाणी संपवलेलं असतं पण अन्नपूर्णा आजी चौकात जाऊन पाणी आणायला तयार असतात. पूर्ण आजी तडक आता निघालेली असतात चौकात. राजन म्हणतात आई काही ऐक तू नको जाऊ फार ऊन आहे आणि तू गेली तुला त्रास वगैरे व्हायचा. आई नको जाऊ चौकात म्हणजे फार दूर होतोय आई प्लीज. अन्नपूर्णा आजी परत आता राजनला रागवतात. तुला किती वेळा सांगितलं रे का मध्ये येतोय आणि मला अडवतोय. करू दे की माझं काम मला. राजन सारखं अन्नपूर्णा आजीला अडवत असतो. अन्नपूर्णा आजी म्हणतात तुला किती वेळा सांगितलं मध्ये येऊ नकोस. का ऐकत नाहीये रे. करू दे माझं मला व्रत. मला काही व्हायला लागलेलं नाही आणि मला काही होणार पण नाहीये. चल माघारी. राजन आता शांत असं उभा राहिलेलं असतो. कामिनी अन्नपूर्णा आजी गेटच्या बाहेर जातात. म्हातारे जा ग म्हातारे बाहेर जा. पाय जेव्हा भासतील ना तेव्हा तुझी अक्कल जागेवर येईल. इतकं ऊन आहे ना नाही चक्कर येऊन त्या नळावर पडलीस तर काय म्हातारे तू आता पडणारच आहे. कामिनी मनातल्या मनात हे सगळे विचार बोलत असते. ती मला चक्कर येऊन तू पडणार म्हणजे पडणार. इकडे कॉलेजमध्ये नयनतारा बोलायला लागलेली असते. त्यांचे प्रेझेंटेशन बघितले आयडियाज ऐकल्या वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं ऐकली. ऐकून झाल्यावर सगळ्यांच्या मनात एका विनरचं नाव आलं. फक्त एकाच विनरचं नाव आलं. सगळ्यांना अपेक्षित असतं की नयनताराने कमळीचंच नाव घ्यावं. तारा म्हणते कसं आहे ना बिझनेस म्हटलं की इन्व्हेस्टमेंट आली की रिक्स म्हटलं की प्रॉफिट सुद्धा पाहिजे.
पैसा गुंतवायचा, पैसा वाढवायचा, मग प्रॉफिट कमवायचं, बिझनेस यालाच तर म्हणतात, बरोबर ना? फ्रँकली स्पीकिंग तुझं प्रोजेक्ट मला फार फार आवडलं, पण कसं आहे ना, प्रोजेक्टमध्ये प्रॉफिट तर आहेच, पण एक सोशलमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये जाऊन काहीतरी करता येईल असं सुद्धा खूप खूप काही आहे त्यामध्ये. आपण आपल्या पद्धतीने खूप सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नवीन नवीन आयडिया वापरून अजून बिझनेस वाढवू शकतो, असं काहीतरी तुझ्या प्रोजेक्टमध्ये. मला वाटतं ना कमळी, रोहित मध्येच बोलतो, कसं आहे नाही म्हणतीस ते बरोबर आहे, कसं आहे नाही, बिझनेस म्हटलं की इन्व्हेस्टर सगळ्यात जास्त आणि सगळ्यात आधी विचार करतो ते प्रॉफिटचा, बरोबर ना? इन्व्हेस्टरचा पैसा लागलेला असतो, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा लागलेला असतो, त्यामुळे त्याला तो जास्ती प्रमाणात माघारी मिळावा हीच अपेक्षा असते. प्रत्येक इन्व्हेस्टरमध्ये हेच असतं, हो ना आई? रिस्पेक्ट करतो मी आई तुझ्या मताचा किंवा विचारांचा, पण आता कुठलाच इन्व्हेस्टर या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होणार नाहीये. गाईज, एनी गेसेस आजचा विनर कोण आहे ते? रोहित आता नयनतारा काहीच बोलू देत नाही आणि मध्येच बोलायला लागलेलं असतो. नयनताराचं बोलणं त्याने मध्येच काटलेलं असतं. आणि आजचा विनर कोण आहे तुम्ही जरा अंदाज लावा. ही मुली कमळी कमळी म्हणत असतात, तर काही अनिका अनिका असं म्हणत असतात. आणि अनिका महाजन ही विनर आहे असं रोहितने घोषित केलेलं असतं सगळ्यांच्या समोर. आणि अनिकाचं नाव ऐकल्यावर सगळ्यांना जबर असा धक्का बसलेला असतो. अनिका राजन महाजन आजचे विनर आहेत. अशी उड्या मारायला लागलेली असते, अशी नाचायला लागलेली असते की बस. जे खर्च करून तिने एवढा प्रोजेक्ट आणलेला असतो त्यामुळे ती विनर झालेली असते, तेही फक्त रोहितच्या मूर्खपणामुळे. या निर्णयाला कुणीच मान्यता देत नाही, सगळे नाराज झालेले असतात. फक्त रोहितच एकटा अनिकाच्या बाजूने उभा असतो, बाकी सगळे नाराज झालेले असतात. रोहितने मुद्दामून केलेलं असतं. कमळीला आता अनिका खुन्नस देत असते की शेवटी अनिका जिंकली, कमळी हरली. पुन्हा आजी इकडे आता एवढ्या उन्हाचं चौकात जाऊन पाणी आणत असतात, रस्ते तापलेले असतात, वरून ऊन लागत असतं. अन्नपूर्णा आजीला एक तर उपवास असतो त्यामुळे काही खाल्लेलं नसतं. फार फार हाल होत असतात अन्नपूर्णा आजीचे. अन्नपूर्णा आजीने सुद्धा चौकात जाऊन पाणी आणलेलं असतं. कामिनीने एवढे डावपेच खेळलेले असतात, सगळे डावपेच उधळून लावलेले असतात आणि चौकात जाऊन त्याने पाणी आणलेलंच असतं. आणि रस्त्याकडे डोळे लावूनच बसलेली असते की म्हातारी पडली म्हणून कधी निरोप येतो, कधी निरोप येतो. अन्नपूर्णा आजी स्वतः चालत आलेले असतात, तेही पाण्याची कळशी घेऊन. थोडी मारणारी ही म्हातारी का कळशी घेऊन? ठीक आहे म्हातारे, ठीक आहे ठीक आहे. आता कुठे 5 कळशा पाणी वाहिलंय, एवढ्या कळशा व्हायच्या आणखी चौकातून. 21 कळशा पाणी कसं आणणार आहे बघतेच की मी एवढ्या उन्हात. म्हातारे पडणार म्हणजे पडणार तू. मी म्हणते म्हातारे मी बघतेच ग, कशी एवढ्या कळशा आणते एवढ्या उन्हाच्या, बघतेच. आता अनिका इतकी इगोस्टिक असते की ती कमळीच्या जवळ आलेली असते तिला खुन्नस द्यायला मुद्दामून. हे गावछाप, तुला गावात शाळा काढायची होती ना, काढ 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 गावछाप, गावात शाळा काढ. तुझ्यासारख्या एडछेप गावछाप सगळ्या काय छाप छाप येणार त्यांना गाळ्यात त्याच शाळेमध्ये शिकवा. गावछाप कुठची लागली शाळेत, शाळा वगैरे काढायला लगेच बिझनेस वुमन झाल्या काय विचार. आणि का इतकी येऊन बडबड बडबड करत असते. बिचारे कमळीला इतका अपमान वाटतो की तिला वाटत होतं की आज माझा प्रोजेक्ट सिलेक्ट होणार, कदाचित मला थोडीफार मदत मिळेल, पण नाही. शेवटी रोहितने सगळी बाजी मारलेली असते आणि अनिकाकडे काहीही स्किल नसताना अनिकाला दिलेलं असतो आजचा प्रोजेक्ट आणि ते विनर अनिकाच्या नावाने घोषित झालेलं असतं. तुझ्याकडे गावछाप लोक पण येणार नाही ग कमळी टमळी. का इतकी बोलत असते, इतका अपमान करत असते कमळीचा. एवढ्या मुलींच्या देखत कमळीचा अपमान होत असतो बिचारी. काय म्हैस बकरी असलंच येणार तुझ्याकडे गावछाप, आपली मोठी शहाणी. आता कामिनी कटकारस्थान कपटीपणा ही करतच असते. अन्नपूर्णा आजी मन लावून पूजा करत असतात आणि कामिनी तेवढंच मन लावून कपटीपणा करत असते. कामिनी म्हणते त्या सुहासला पाण्याचा टँकर जितका उशिरा येईल ना तितका चांगला आहे, लवकर येऊच देऊ नको. या म्हातारीची चांगली जिरू दे आणि मग तो टँकर येऊ दे. मी म्हणते लवकर आला असेल तिकडेच थांबव, त्याला अजिबात तिकडे येऊ देऊ नको. जोपर्यंत ही म्हातारी पडत नाही ना तोपर्यंत टँकर घरी येणार नाही. त्याने जर दुसरा टँकर मागवला ना तर बाकीचे आउटलेट आहे ना सगळे बंद करून टाकायचे, नळ बंद करून टाकायचा, कळतंय का? म्हातारीला भरू दे खाली पाणी. कामिनी इतकं षडयंत्र रचत असते की बस. पार होतं नव्हतं तेवढं सुद्धा पाणी कामिनीने संपून टाकलेलं असतं. कामिनीचे हे नखरे कपटीपणा सगळं काही आजोबा डोळ्यांनी बघत असतात. लगेच पळत पळत आलेली असते. नाही दादा सगळा प्लॅन ऐकला दादा, तू चिडलायस दादा माझ्यावर चिडलाय दादा तू. रे माझा खूप राग येतोय ना, काय करू आणि काही नाही असं झालंय ना, पण म्हाताऱ्या तू काहीच करू शकत नाहीये रे, येऊ दे माझा राग. शिवशिवत आहे का हे म्हाताऱ्या, हा शिवशिवत आहे तुझे. म्हणत असतात की तुला बघून घेणार. कामिनी बाबांना बोलता येत नसतं, फक्त बाबा बोटाने खुणावत असतात. मारावंसं वाटतंय ए म्हाताऱ्या, मारावंसं वाटतंय का मला? अरे मार मला मार. माझ्या दादाला बरं करण्याचं बळ देती, उठ तू आणि मला मारच. अरे उठ रे म्हाताऱ्या आणि मार रे मला. इतकं टॉर्चर करत असते आजोबांना, इतकं टॉर्चर करत असते. आला मोठा मेजाशी, चरबी आली काय म्हाताऱ्या? बंद केलेत नळ मी. म्हाताऱ्या काय करता येतंय ना कर, मी पाणी येऊ देणार नाहीये खाली.
मी कबूल करते, मी नळ बंद केलेले आहे, तुझ्या बायकोला पूजा करूच द्यायची नाहीये म्हणून मी पाणी बंद केलंय. म्हाताऱ्या, कुणाला जाऊन सांगायचंय? लगेच जाऊन सांग. तिचं व्रत पूर्ण होणार नाही यासाठी मी धडपड करणार म्हणजे करणारच. एक कळशी घेऊन चालली तुझी बायको. मी म्हणते अरे तू 2-2 कळशी आण आणि कर की तिला मदत. अरे जा म्हाताऱ्या, 2-2 कळशीने पाणी आणून तुझ्या बायकोला मदत कर की. मी काय म्हणते माहिती का, तिला कळशीने पाणी आणून तिला मेली पाहिजे. पाणी वाहून ती म्हातारी मेली पाहिजे. मी काय म्हणते म्हाताऱ्या, तू पण जाऊन मरतोस का? जा दोघे पण मरा. मी म्हणते म्हाताऱ्या, त्या म्हातारी बरोबर जा, तू पण पाणी वाहा आणि मरून जा. दोघे मेलं ना की छान होणार, म्हणजे पूजा कशी सफल होणार ना. जा म्हाताऱ्या मर. मी म्हणते तुम्ही दोघं पण मरा. मग आहे ना मी तुमच्या दोघांचे पण पुतळे उभं करते. म्हातारीच्या हातात एक कळशी आणि तुझ्या हातात 2 कळशा, असे पुतळे उभं करते. बाबा इतके रागाने बघत असतात कामिनीकडे. कामिनीवर काही एक परिणाम होत नाही. निर्लज्जपणाची हद्द गाठलेली असते या कामिनीने. इकडे आता नयनतारा चाललेली असते, लगेच पळत आलेली असते. अनिका, नयनतारा आंटी कॉंग्रॅच्युलेशन अनिका बेटा. क्यू आंटी. रागिणी म्हणते नयनतारा, तिने खूप मेहनत घेतली या प्रोजेक्ट साठी, रात्रभर झोपलेली नाहीये, इतकी मेहनत घेतली माझ्या अनिकाने. तिला फार वाईट वाटलेलं असतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं. कमळ्या तिथून चाललेली असते. ऋषी म्हणतो कमळी लगेच थांबते आणि ऋषी सुद्धा पळत तिच्याकडे गेलेलं असतं. ठीक आहेस कमळी, इस ओके. आता कमळीला जवळ घेतलेलं असतं. एवढ्याशा गोष्टीवरून मूड अप करून घेऊ नको कमळी, इस ओके. म्हणते बघ की तिकडे आई, बघ की. आता नयनतारा, रोहित सगळेच बघायला लागलेले असतात. ऋषीने कमळीला जवळ घेतलेलं असतं आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि का मुद्दामून आता नयनतारा दाखवते की ऋषी काय करतोय कमळीसोबत, बघा जरा. आता नाराज झालेली असते आणि निघून जाते. निंगी म्हणते सर. तारा ऋषीला आवाज देते. ऋषी ऐकत नाही आणि हसून कमळीच्या मागे निघून गेलेलं. तारा, त्याने तुझा आवाजच ऐकला नाही, बघ तो गेलाय निघून. आता परत पळत आलेली असते बाहेर. अन्नपूर्णा आजी पाणी वाहत असतात एवढ्या उन्हाचं. कामिनीला फार मज्जा वाटत असते. अन्नपूर्णा आजी परत पाणी आणायला चाललेले असतात. परत राजन मध्येच म्हणतात आई मला करू दे ना. अन्नपूर्णा आजी म्हणतात राजन. अन्नपूर्णा आजी आता परत चाललेले असतात. कामिनी, अन्नपूर्णा आजी, राजन यांच्याकडे बघत असतात आणि फार मज्जा वाटत असते. राजनचा जीव तिळतिळ तुटत असतो. अन्नपूर्णा आजी मनापासून व्रत पूर्ण करण्यासाठी झगडत असतात आणि कामिनी त्यांचं व्रत पूर्ण होऊ नये यासाठी मरत असते. काय कारनामे करत असते. मी म्हणते म्हातारी काय थांबायचं नाव घेत नाही, काहीतरी करून या म्हातारीला थांबवायलाच लागणार. राजन म्हणतात आई काय थांबत नाहीये, मला काहीतरी करायला लागणार आणि हिला थांबवायला लागणार आहे. मिनीने आता क्रूरपणाची हद्द गाठलेली असते. सुहासला म्हणते तेलाची बाटली घ्यायची. अन्नपूर्णा आजी बाहेर गेली, ती परत येईल, तिच्या पूर्ण रस्त्यावर तेल टाकायचं की घसरून म्हातारी पडलीच पाहिजे. मिनीने सांगितलंय म्हटल्यावर सुहास लगेच चाललेलं असतं. हे ऐकलेलं असतं. बाबांना टेन्शन आलेलं असतं. अन्नपूर्णा आजी पडली तर काय व्हायचं आता. त्यांना खूप टेन्शन आलंय. बघू आता अन्नपूर्णा आजीला कोण वाचवणार. अन्नपूर्णा आजीचं पडल्या तर व्रत अधुरं राहणार की राजन म्हटलेत की ते अशी ऐकणार नाही, काहीतरी करतो. मग राजन स्वतः अन्नपूर्णा आजीच्या मागे जाणार का आणि व्रत पूर्ण करणारच का? मित्रांनो, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.